मी काम करत आहे. आय एम वर्किंग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आहे. पण मी सकाळपासून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. या वाक्यात सकाळपासून हा शब्द आला आणि इंग्लिशच्या वाक्यात सिन्स हा शब्द आला आहे. म्हणजे या वाक्यामध्ये टाईम मेन्शन आहे. त्यामुळे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नसून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रमाणेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ या काळातील वाक्य कशी बोलतात आणि त्यांची रचना कशी असते हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. चला तर सुरू करूया. इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपणा सर्वांचे स्वागत करतो. एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपासून सुरू आहे असे दर्शवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ वापरतात. उदाहरणार्थ, यश जून महिन्यापासून शाळेत जात आहे. यश शाळेत जात आहे एवढेच जर हे वाक्य असते तर ते चालू वर्तमान काळाचे वाक्य असते आणि आपण ते यश इज गोइंग टू स्कूल असे बोललो असतो. पण या वाक्यात टाईम मेन्शन केलेला आहे. यश शाळेत आजही जात आहे, पण त्याची शाळेत जाण्याची क्रिया ही जून महिन्यापासून म्हणजे विशिष्ट वेळेपासून सुरू आहे. म्हणून हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळाचे आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये खालील आडवी लाल रंगाची लाईन जी आहे ती लाईन म्हणजे टाईम लाईन आहे. ती वेळ दर्शविते. आकृतीतील उभी हिरवी लाईन ही आत्ताची वेळ म्हणजे वर्तमान काळ दर्शविते. या हिरव्या लाईनच्या डाव्या बाजूला जो काळा भाग आहे तो भाग भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स दर्शवितो आणि हिरव्या लाईनच्या उजव्या बाजूचा पिवळा भाग भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स दर्शवितो. काळ्या भागात असलेली पांढरी आडवी लाईन ही क्रियादर्शक रेषा म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन आहे. या रेषेवरील लाल रंगाच्या फुल्या ह्या क्रिया दाखवतात. याचा अर्थ असा की भूतकाळात विशिष्ट वेळी सुरू झालेली क्रिया अद्यापही सुरू आहे. भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळी सुरू झालेली क्रिया अद्यापही सुरू आहे असे दर्शवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ वापरतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीमधील वाक्यात पासून त आहे असे शब्द असतात. उदाहरणार्थ, मी 2 तासापासून टीव्ही पाहत आहे. पाऊस सकाळपासून पडत आहे. विजय 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या इंग्लिशमधील वाक्यांची रचना पुढीलप्रमाणे असते. यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस व्ही4 म्हणजे व्हर्बचे चौथे रूप. व्हर्बचे 3च रूपे असतात, परंतु आयएनजी जो फॉर्म आहे व्हर्बचा त्या आयएनजी फॉर्मला आपण इथे सोयीसाठी चौथे रूप म्हटले आहे. प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. या रचनेमध्ये जे हॅव बीन किंवा हॅज बीन आहे ते कसे आणि केव्हा वापरावे तर बघूया. सब्जेक्ट म्हणजे कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर अशा सब्जेक्ट्स बरोबर हॅज बीन वापरतात आणि इतर सर्व कर्त्याबरोबर म्हणजे इतर सर्व सब्जेक्ट बरोबर हॅव बीन वापरतात. म्हणजेच ही, शी, इट आणि कोणतेही एकवचनी नाम यांच्याबरोबर हॅज बीन वापरतात
आणि इतर सर्व सब्जेक्ट्स बरोबर हॅव बीन वापरतात. उदाहरणार्थ, मी 9 वाजतापासून टी व्ही पाहत आहे. आय हॅव बीन वॉचिंग टी व्ही सिन्स 9 o'clock. यश 9 वाजतापासून टी व्ही पाहत आहे. यश हॅज बीन वॉचिंग टी व्ही सिन्स 9 o'clock. इथे यश हा जो सब्जेक्ट आहे हा थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असल्यामुळं इथं हॅज बीन हे वापरलं. या रचनेमध्ये आपल्याला सिन्स किंवा फॉर असे दिसते. त्यातील सिन्स हा शब्द केव्हा वापरावा आणि फॉर केव्हा वापरावा, तर सिन्स आणि फॉरचा नियम समजून घ्या. वाक्यात क्रियेची निश्चित वेळ दिलेली असेल तर सिन्स हा शब्द वापरतात आणि वाक्यात क्रियेची निश्चित वेळ दिलेली नसल्यास फॉर वापरतात. उदाहरणाने हे समजून घेऊया. समृद्धी 10 वाजतापासून चालत आहे. समृद्धी हॅज बीन वॉकिंग सिन्स 10 o'clock. या उदाहरणात 10 वाजतापासून अशी निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून येथे सिन्स वापरले आहे. दुसरं उदाहरण बघूया. समृद्धी 2 तासापासून चालत आहे. समृद्धी हॅज बीन वॉकिंग फॉर 2 hours. या उदाहरणात वेळेविषयी 2 तासापासून असे म्हटले आहे आणि त्यावरून कोणत्या 2 तासापासून हे निश्चित समजत नाही, म्हणजे वाक्यात क्रियेची निश्चित वेळ दिलेली नाही म्हणून येथे फॉर वापरले आहे. मी 2 तासापासून टी व्ही पाहत आहे. आय हॅव बीन वॉचिंग टी व्ही फॉर 2 hours. विजय 3 तासापासून टी व्ही पाहत आहे. विजय हॅज बीन वॉचिंग टी व्ही फॉर 3 hours. मी जानेवारी महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स जानेवारी. विजय 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. विजय हॅज बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. आतापर्यंतची आपण पाहिलेली उदाहरणे ही अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी होती. आता बघूया निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक असे सर्व प्रकारची वाक्य आता बघूया. मुली 6 वाजतापासून खेळत आहेत. गर्ल्स हॅव बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नाही आहेत. गर्ल्स हॅव नॉट बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की नॉट हा शब्द हा वाक्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाला येतो. मुली 6 वाजतापासून खेळत आहेत का? हॅव गर्ल्स बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नाही आहेत का? हॅव गर्ल्स नॉट बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. ती सकाळपासून माझी वाट पाहत आहे. शी हॅज बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नाही आहे. शी हॅज नॉट बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत आहे का? हॅज शी बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नाही आहे का? हॅज शी नॉट बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत नाही आहे. आय हॅव नॉट बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत आहे का? हॅव आय बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत नाही आहे का? हॅव आय नॉट बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. ते 1 तासापासून वाट पाहत आहेत. दे हॅव बीन वेटिंग फॉर ॲन आवर. ते 1 तासापासून वाट पाहत नाही आहेत.
दे हॅव नॉट बीन वेटिंग फॉर ॲन आवर. ते एका तासापासून वाट पाहत आहेत का? हॅव दे बीन वेटिंग फॉर ॲन आवर. ते एक तासापासून वाट पाहत नाही आहेत का? हॅव दे नॉट बीन वेटिंग फॉर ॲन आवर. यानंतर पाहूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. भूतकाळात एखाद्या विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू होती असे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ वापरतात. उदाहरणार्थ, तो 1998 पासून येथे राहत होता. ही हॅड बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1998. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये खालील आडवी लाल रंगाची लाईन ही टाईमलाईन आहे, ती वेळ दर्शविते. आकृतीतील उभी हिरवी लाईन ही आत्ताची वेळ म्हणजे वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स दर्शविते. या हिरव्या लाईनच्या डाव्या बाजूला जो काळा भाग आहे तो भाग भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स दर्शवितो आणि हिरव्या लाईनच्या उजव्या बाजूचा पिवळा भाग भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स दर्शवितो. काळ्या भागात असलेली पांढरी आडवी लाईन ही क्रियादर्शक रेषा म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन आहे. या रेषेवरील लाल रंगाच्या फुल्या ह्या क्रिया दाखवतात. याचा अर्थ असा की भूतकाळात विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू होती. भूतकाळात एखाद्या विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू होती असे दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ वापरतात. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीमधील वाक्यात पासून त होतो किंवा होता किंवा होती किंवा होते असे शब्द असतात. म्हणजेच पासून त होतो, पासून त होता, पासून त होती, पासून त होते असे शब्द असतात. उदाहरणार्थ, मी 2 तासापासून टी व्ही पाहत होतो. या वाक्यामध्ये पहा पासून आणि पुढे पाहत त होतो. पाऊस सकाळपासून पडत होता. विजय 2 महिन्यांपासून इंग्रजी शिकत होता. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या इंग्रजीमधील वाक्यांची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस V4 म्हणजे व्हर्बचं ING रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर आणि प्लस टाईम. या रचनेमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या प्रत्येक वाक्यात हॅड बीन हेच हेल्पिंग वर्ब असते. हॅव बीन किंवा हॅज बीन इथे वापरत नाहीत. उदाहरणार्थ, मी 9 वाजतापासून टी व्ही पाहत होतो. आय हॅड बीन वॉचिंग टी व्ही सिन्स 9 o'clock. यश 9 वाजतापासून टी व्ही पाहत होता. यश हॅड बीन वॉचिंग टी व्ही सिन्स 9 o'clock. आणि या रचनेमध्ये आपल्याला जे सिन्स आणि फॉर हे जे शब्द दिसतात यांचा उपयोग अगोदर सांगितल्याप्रमाणेच इथेही करतात. उदाहरणार्थ, मी 2 तासापासून टी व्ही पाहत होतो. आय हॅड बीन वॉचिंग टी व्ही फॉर 2 hours. विजय 3 तासापासून टी व्ही पाहत होता. विजय हॅड बीन वॉचिंग टी व्ही फॉर 3 hours. मी जानेवारी महिन्यापासून इंग्रजी शिकत होतो. आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश सिन्स जानेवारी. विजय 2 महिन्यांपासून इंग्रजी शिकत होता. विजय हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. यानंतर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह नकारार्थी, इंटरोगेटिव्ह प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक अशी सर्व प्रकारची वाक्य बघूया. मुली 6 वाजतापासून खेळत होत्या. गर्ल्स हॅड बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नव्हत्या. गर्ल्स हॅड नॉट बीन प्लेइंग
सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत होत्या का? हॅड गर्ल्स बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नव्हत्या का? हॅड गर्ल्स नॉट बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. ती सकाळपासून माझी वाट पाहत होती. शी हॅड बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नव्हती. शी हॅड नॉट बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत होती का? हॅड शी बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नव्हती का? हॅड शी नॉट बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत होतो. आय हॅड बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत नव्हतो. आय हॅड नॉट बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत होतो का? हॅड आय बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. मी 1998 पासून शिक्षक म्हणून काम करत नव्हतो का? हॅड आय नॉट बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 1998. ते 1 तासापासून वाट पाहत होते. दे हॅड बीन वेटिंग फॉर ॲन अवर. ते 1 तासापासून वाट पाहत नव्हते. दे हॅड नॉट बीन वेटिंग फॉर ॲन अवर. ते 1 तासापासून वाट पाहत होते का? हॅड दे बीन वेटिंग फॉर ॲन अवर. ते 1 तासापासून वाट पाहत नव्हते का? हॅड दे नॉट बीन वेटिंग फॉर ॲन अवर. यानंतर पाहूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. भविष्यकाळात एखाद्या विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतात. उदाहरणार्थ, तो 2025 पासून येथे राहत असेल. हे विल हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2025. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये खालील आडवी लाल रंगाची लाईन ही टाइम लाईन आहे, ती वेळ दर्शविते. आकृतीतील उभी हिरवी लाईन ही आताची वेळ म्हणजे वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स दर्शविते. हिरव्या लाईनच्या डाव्या बाजूला जो काळा भाग आहे तो भाग म्हणजे भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स दर्शवितो आणि हिरव्या लाईनच्या उजव्या बाजूचा पिवळा भाग म्हणजे भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर टेन्स दर्शवितो. पिवळ्या भागात असलेली निळी आडवी लाईन ही क्रियादर्शक रेषा म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन आहे आणि या रेषेवरील लाल रंगाच्या फुल्या ह्या क्रिया दर्शवितात. या फुल्यांचा अर्थ असा की भविष्यकाळात विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू असेल. भविष्यकाळात एखाद्या विशिष्ट कालावधीत क्रिया सुरू असेल असे दर्शविण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या मराठीमधील वाक्यात पासून, त असेल, त असतील असे शब्द असतात. उदाहरणार्थ, मी 2 तासापासून टीव्ही पाहत असेल. विजय 2 महिन्यांपासून इंग्रजी शिकत असेल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या इंग्लिशमधील वाक्यांची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस V4 म्हणजे ING रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. उदाहरणार्थ, मी 9 वाजतापासून टीव्ही पाहत असेल. आय विल हॅव बीन वॉचिंग टीव्ही सिन्स 9 o'clock. यश 9 वाजतापासून टीव्ही पाहत असेल. यश विल हॅव बीन वॉचिंग टीव्ही सिन्स 9 o'clock. इथे लक्षात घेण्याजोगी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे विल हॅव बीन हे हेल्पिंग व्हर्ब प्रत्येक वाक्यामध्ये वापरतात. या रचनेमध्ये दिसत असलेले सिन्स
किंवा फॉर या शब्दांचा उपयोग अगोदर सांगितल्याप्रमाणेच इथेही करतात. उदाहरणार्थ, मी 2 तासापासून टी व्ही पाहत असेल. आय विल हॅव बीन वॉचिंग टी व्ही फॉर 2 hours. विजय 3 तासापासून टी व्ही पाहत असेल. विजय विल हॅव बीन वॉचिंग टी व्ही फॉर 3 hours. मी जानेवारी महिन्यापासून इंग्रजी शिकत असेल. आय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स जानेवारी. विजय 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत असेल. विजय विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. यानंतर अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह अशी सर्व प्रकारची वाक्य बघूया. मुली 6 वाजतापासून खेळत असतील. गर्ल्स विल हॅव बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नसतील. गर्ल्स विल नॉट हॅव बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत असतील का? हॅव गर्ल्स विल बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. मुली 6 वाजतापासून खेळत नसतील का? हॅव गर्ल्स नॉट विल बीन प्लेइंग सिन्स 6 o'clock. ती सकाळपासून माझी वाट पाहत असेल. शी विल हॅव बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नसेल. शी विल नॉट हॅव बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत असेल का? हॅव शी विल बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून माझी वाट पाहत नसेल का? हॅव शी नॉट विल बीन वेटिंग फॉर मी सिन्स मॉर्निंग. मी 2025 पासून शिक्षक म्हणून काम करत असेल. आय विल हॅव बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 2025. मी 2025 पासून शिक्षक म्हणून काम करत नसेल. आय विल नॉट हॅव बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 2025. मी 2025 पासून शिक्षक म्हणून काम करत असेल का? हॅव विल आय बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 2025. मी 2025 पासून शिक्षक म्हणून काम करत नसेल का? हॅव आय नॉट विल बीन वर्किंग ॲज अ टीचर सिन्स 2025. ते 1 तासापासून वाट पाहत असतील. दे विल हॅव बीन वेटिंग फॉर ॲन hour. ते 1 तासापासून वाट पाहत नसतील. दे विल नॉट हॅव बीन वेटिंग फॉर ॲन hour. ते 1 तासापासून वाट पाहत असतील का? हॅव दे विल बीन वेटिंग फॉर ॲन hour. ते 1 तासापासून वाट पाहत नसतील का? हॅव दे नॉट विल बीन वेटिंग फॉर ॲन hour. मला आशा आहे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे काळाचे प्रकार तुम्हाला समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा. आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील.